नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा पाटे, श्री गौरी आयुर्वेदिक पंचकर्म गर्भसंस्कार अँड इन्फर्टिलिटी सेंटर मुलुंड। आज आपण फर्टिलिटीमध्ये किंवा ज्या स्त्रियांना स्त्रीबीज वाढत नाही किंवा स्त्रीबीज रप्चर होत नाही अशा स्त्रियांसाठी कॅस्टर ऑइलचं काय महत्त्व आहे याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे। तर कॅस्टर ऑइल म्हणजे एरंडेल तेल। ज्या स्त्रियांचा पाळीचा प्रॉब्लेम असतो किंवा ज्या स्त्रियांचं स्त्रीबीज वाढत नाही किंवा ज्या स्त्रियांना स्त्रीबीज फुटत नाही, तर अशा स्त्रियांसाठी जनरली कॅस्टर ऑइल आम्ही पाळीच्या 8व्या दिवसांपासून चालू करतो। 8व्या दिवसांपासून जनरली 1 चमचा चालू करायचं आणि पाळीच्या 12व्या दिवशी, 14व्या दिवशी आणि 16व्या दिवशी त्याचं प्रमाण 2 ते 3 चमचे हे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यायचं, जेणेकरून तुमचं स्त्रीबीज चांगलं वाढेल आणि ते फुटेल। आणि हे घेताना रात्री तुम्ही ते गरम पाण्यातून 1 चमचा घ्यायचं किंवा जर तुम्हाला गरम पाण्यातून घेऊ शकता किंवा तुम्ही दुधातून सुद्धा घेऊ शकता। पण जेव्हा माझ्याकडे पेशंट फर्टिलिटीचे येतात, म्हणजे इनफर्टिलिटीचे येतात, तेव्हा अशा ज्या काही स्त्रियांना प्रॉब्लेम असतो तेव्हा मी देते कॅस्टर ऑइल किंवा हे एरंडेल तेल। पण ते देताना सुंठीयुक्त कॅस्टर ऑइल तुम्हाला जर तुमच्या आजूबाजूच्या मेडिकल स्टोअरमध्ये मिळत असेल तर ते जरूर द्या। आणि हे जेव्हा मी माझ्या ज्या काही फर्टिलिटीच्या पेशंटला स्त्रियांना देते तेव्हा मी स्वतः त्याचे रिझल्ट खूप चांगलं पाहते। त्याच्यामुळे मेडिसिनसोबत जर तुम्ही हे घेतलं कॅस्टर ऑइल तर तुम्हाला नक्की फायदा होईल। धन्यवाद।